आता ना तिथं काही जागा नाही बसायला, इथं बसणार आहे वर. पंक्चर आहे ते आता नीट करून घेतात. मगाशी भेटले होते ना त्याच्यापेक्षा ही मोठी साईज. वाम सुद्धा लागले बघा, लोळीची साईज बघा. मोठे मोठे लोळे आहे, हे बघा किती मोठे आहे. आलो आता एकदमच भारी जागेमध्ये. इकडे ना अचानक लोळ्या पकडायच्यात, लोळ्यासाठी आलो इतक्या लांब. जाळे आणल्यात बरीचशी, ते पण नवीन बनवून, आणि बारीक बारीक आहे सगळी जाळी. लोळ्यांना बारीकच जाळी लागतात, ते घेऊन आलोय. पण इतकी मेहनत करायला लागणार आहे ना आजच्याला, कारण तर हे सगळं वज आहे ना इथून खाली जायचंय घेऊन तिकडं. हे बघा उंच जागेवरती आम्ही, आणि नदी तिकडे लांब दिसते ना, इथं सुद्धा आहे ना जाळे लावायचे नाही आपल्याला, डायरेक्ट तिकडे बरेचसे लांब तिकडे वरती चालत जायचंय ह्या माळामधनच. आणि मग तिकडे आहे ना शेंड्याला जाऊन तिकडे जाळे लावायच्यात, आणि मग तिथून आहे ना जाळे लावत लावत इकडे यायचंय. तर बघू लोळ्या किती भेटतात आजच्याला. लोळ्या आणि वांबी सुद्धा ना इकडे भेटू शकतात. वांबी म्हणा, लोळ्या आणि मळे मासे. तर बघू आता कोणते मासे भेटतात आपल्याला जास्त करून. आणि कालवणाला सुद्धा आहे ना सगळं सामान घेऊन आलोय, कालवण पण बनवायचं इकडंच. पहिली तर आहे ना जाळी घेऊ, वारा सुद्धा आहे ना जास्त सुटले आता. हे बघा इतकं सामान आहे ते घेऊन जायचं आता. ह्या तर 2 पिशव्या भरल्यात फुल. तिकडं अजून एक मोठं सुद्धा जाळ घेऊन आलोय. परत पाणी पण आहे. आता बघू इतकं सामान घेता येतंय का नाही सांगता येत नाही, पण घ्यायला लागणार आहे तरी सुद्धा. हवा ह्याच्यावरून कळते तुम्हाला. निघालो आता. कपडे ना बदलूनच घेतलेत, कारण तरी ना हे वज आहे बरच, आणि जाळ्यामध्ये ना पाणी सुद्धा असते, वरली जाळे असते, त्याच्यामुळे ना कपडे बदलूनच घेतलेत. आता चाललोय आम्ही, उतरायची तयारी केली. ही बघा बऱ्याचशा लांब जायचं आता. भरपूर आजच्याला ना मेहनत करायला लागणार आहे. हे वज वज व्हायला जे ना जास्त सगळ्यात मेहनत लागणार आहे. घेऊन जायचंय, परत घेऊन यायचंय वज. आता तरी जाळे थोडे हलके आहेत, पण याच्या वेळेस ना सगळी जाळी जड होणार आहे. अजून ना उरकत नाही, लय लांब चालत आलोय, आणि अजून सुद्धा ना बऱ्याचशा तिकडे लांब चालत जायचंय. ही अशी मेहनत करायला लागते, आणि तरी सुद्धा ना गॅरंटी नाही किंवा असे भेटते म्हणून. भेटले तर चांगलंच आहे. लोळे भेटायला पाहिजेत मेन म्हणजे लोळ्यांना ना. आता गिराईक सुद्धा ना भरपूर असते ह्या टायमिंगला, सीजन आहे लोळ्यांचा. या साईडला ना मरळ काढली, आत्ताच आलोय. लगेच गेल्यात तिथं, आणि लगेच आता मरळ काढून आणली. ती पण मोठी आहे, ती बघा किती मोठी. एकदम मोठ्या साईजची मरळ भेटली. ती पण आहे ना इकडं पिंकी टूप फुगवती तोपर्यंत आहे ना भेटली एक चांगल्याच मोठ्या साईजची. गांजव देते आता. तिकडून दिसवत नाही, तू उभी राहतेस ना दिसव. काढ बरोबर. इथंच थांबलोय, आणि इथे ना हे सगळं सामान ठेवून आहे ना तिकडे लंबदोर घेऊन गेलेलो. खेकडीचं पिल्लो आणलेलं पकडून, ते पण खालच्या धारावरून. आपण जिथून आहे ना गाडीपासून खाली उतरलोय ना त्या धारापासून आहे ना खेकडीचं एक पिल्लो आणलेलं. तर इथं थांबलो, आणि मी तिथं लगेचच गेलेलो, तर तिथं एक मरळ भेटली चांगल्याच मोठ्या साईजची. आणि आता ना टुपा घेतात फुगून, टुपा झाल्यात फुगून, एक तर झाली, उतरायचं पाण्यामध्ये लगेचच. आता जाळी लावायच्यात लोळ्यांची, आणि कालवण सुद्धा बनवायचं मेन म्हणजे. इकडंच अंड्यावरच्या लोळ्या असतात इकडं. बघू आता आपल्याला किती भेटतात. तर ना उतरतोय पाण्यामध्ये आम्ही. हे बघा रोहिदासने केली सुरुवात. जाळी घेतल्यात बरीचशी. आता इथून तिकडे ना वरती लावायच्यात, पण जागे जागे ना म्हशी सुद्धा येतात इकडं चरायला, तर पाण्यामध्ये ना बसतात. तर नवीन जाळे ना त्यांच्यापासून लांब सोडायला लागणार आहे. आता लोळे दाखवतोय भेटतात का नाही त्या. आता मी पाण्यात उतरलोय, इथून जाळे टाकतोय लोळ्या माशाची.
भात करायला आले इथं मी. हे बघा इथं चूल आहे आधीचीच कोणतरी बनवलेले आहे. तर आता या चुलीवरतीच बनवणार आहे भात मी. इथं चूल आहे आणि इथं जवळच पाणी आहे. हे बघा नदी आहे इथं जवळच, तर पाण्याची काही कमी नाही. चूल पेटवून झाले. आता भात घालते. भात घातलाय आता भात झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. या साईडला बघा अनुष्का हातपाय धुती, तिथं गरम होतं त्याच्यामुळं. आज बटाटे आणि वांगे आणल्यात नदीला बनवायला, आणि ना माशाचं कालवण सुद्धा बनवणार आहे. या साईडला बघा टूप पंक्चर आहे, ते आता नीट करून घेतात. फॅमिकी लावतात त्याला. आता शेवटचं जाळं टाकतो मी. हे नवीनच जाळं आहे. हे थर्माकोल लावून घेतोय. नवीनच जाळं आहे त्याच्यामुळं लावली नाही थर्माकोल वरती तरंगण्यासाठी. बघू आता नवीन जाळ्याला किती लोळ्या मासे सापडतात. त्या साईडला पण लावलंय जाळं. एक दीड तास झालाय अजून जाळी नाही टाकून झाली. थोडं राहिलंय. अजून हे 4 बोटीचं जाळं आहे ते आता तेवढ्या जागेत जाळे टाकतोय. ते एकच जाळं आहे मोठं जाळं. लोळ्यांची तर जाळे झाले टाकून, आता थोडं राहिलं फक्त. त्या साईडला आता जाळे सोडतोय 4 बोटीचं. त्याच्यानंतर ही जाळी चेक करायला लागेल. लोळ्या माशा जाळ्याला अडकल्यात का बघू. आता हे शेवटचं जाळं राहिलंय ते आता इथं जाळं सोडतोय एवढ्या जाग्यात. इकडं खाली जाणार आहे सोडत. बघू ह्या जाळ्याला कोणते मासे सापडतात. सगळी जाळी झाली टाकून. जवळजवळ 2-1.5 तास गेला जाळी टाकत होतो. आता चेक करतो लोळ्या माशाची जाळी. बघू लोळ्या किती सापडल्यात. आता आलोय जाळ्याच्या जवळ. इथं बघतो आता उचलून हे जाळं. मळ्या मासा आहे. लोळी नाही सापडली, मळ्या मासा सापडलाय. इथं एक लोळी अडकलीत. चांगली मोठ्या साईजची आहे. एवढ्या जागेत पण आहे. इथे खाली पण आहेत. त्या साईडला दादाला पण एक मासा सापडलाय. खाली वळंजे अडकले. इकडे बघा चांगले मोठे आहे. आणि इथंच खाली एक लोळी सुद्धा आहे अंड्यावरची. आणि ही वळंजे सुद्धा आहे ना मोठ्या साईजचे. वळंजे ना निष्ठून जाते त्याच्यामुळे ना पहिले तर वळंजेच घेतोय काढून. ही बघा ठेवतोय गांजामध्ये. आणि गांजा सुद्धा आहे ना नवीन आणलाय त्याच्यासाठीच. म्हणजे लोळ्या माशांसाठी ना गांजा नवीनच लागतंय जास्त करून. तर एक जरी घर तुटलं ना गांजाचं, हे असं घर असतात ना, हे एक जरी तुटलं ना तरी सुद्धा आहे ना लोळ्या निघून जातात. त्याच्यामुळे ना नवीन जितकं होईल ना तितकं नवीनच पाहिजे.
आता ना जाळे सुद्धा घ्यायच्यात काढून, तुम्हाला दाखवतो आता मासे किती अडकले असेल ते. इकडं बघा रोहिदास आहे ना, थोडं उचलून बघतोय जाळं, तर अडकल्यात मासे, लोळ्या अडकल्यात ना. इकडं लोळे आहेत आणि इथं लालपरणे एक मळे मासे आहे, तर एकदम भारीतले मासे अडकल्यात. तिकडं तर मोठी लालपरणे लागले. निघून जाय नाही तर हे लालपरणे. लोळ्यांची साईज मोठी आहे एकदमच. त्या साईडला तिकडं सुद्धा लागलं जाळ्याला लोळ्या, त्या बाजूला सुद्धा. इथं जवळ तुम्हाला दाखवतो आता. लालपरणे एक आणि लोळी मासा. लोळी मेन आहे आता, सीजन ह्यांचं आहे बघा. काय वेळेस आहे ना हे भेटत ना अजिबातच. आज आहे ना आम्ही ह्याच्यासाठी भरपूर लांब आलो आहे लोळे माशांसाठी, तुम्ही तर पाहिलं आहे. आणि जाता वेळेस सुद्धा ना तुम्हाला होईन तितकं दाखवतो आहे, कारण तर आहे ना अवघड जाग्यातून आहे ना जायचं अजून. मग अवघड तर नाही जागा, फक्त आहे ना लांब आहे आणि उंच जाग्यात, त्याच्यातून आहे ना चालत जायचं आहे. आणि ती पण आहे ना गाडी भरपूर लांब लागली तिकडं, त्याच्यामुळे ना लय लांब आलो आहे गाडी सोडून सुद्धा जाळी लावण्यासाठी. आणि तिकडे येऊन ह्या अशा लोळ्या लागल्यात. आता किती जमा होत्या ते तुम्हाला दाखवतोय थोड्या वेळाने. वरती आहे ना तिथपर्यंत लावल्या जाळे, जितकं दिसतंय ना तुम्हाला तिथपर्यंत जाळे लावलेत. शांड्याला जाऊन आहे ना मोठं जाळं लावलं 4 बोटीचं, त्याला बघू किती मासे लागतात. मेन म्हणजे ना आपल्याला ह्या बारखानले मासे लागले ना लोळे मासे, तर तेच मेन आहे ना. जाळे काढायला सुरुवात करायची लगेचच, कारण तरी ना आता वाजल्यात 2, तर उशीर लागणार आहे. जाळे भरपूर लावल्यात, ते काढून घ्यायच्यात. आणि मासे लागले असतील ना तर मग अजून जास्त उशीर होईल. त्या बाजूला नाही लागायचे जास्त मासे, कारण तर आहे ना जुनी पण जाळी लावल्यात त्या बाजूला आहेत. तर मी आलो आहे तिकडूनच आता, आणि तिकडं काय मासे लागलेले दिसत नाही. इथं लागले तेवढ्या जागेमध्ये. इथं सुद्धा नाही, आता इतक्यातच मासा लागलाय. तो पण आहे ना टोक मासा आहे. हो बघा, चांगली मोठी साईज आहे ह्याची सुद्धा. निष्ठून जाईन त्याच्या अगोदर घेतोय पकडून आता. आणि हे माशाला शेव आंबीवाणे असतात, काटे नाही काय नाही. आता ना जाळे काढायच्यात, तर थोडं ना हुसकून घ्यायचंय आता. हे असं फक्त या साईडला आहे ना सगळी नवीन जाळे आहेत. तिकडे ना थोडं पुढं लागल्यात मासे लोळ्या, तर इथून सुरुवात आहे. इथं ना बघतोय आता एखादी लोळे लागले असेल तर लागली बघा लगेचच. ही बघा इथं लोळी बघा, एकदम मोठी साईज आहे. हे दुसरा मासा आहे, काटेरी बोलतात ह्याला. मग काटे असतात ह्याला वरतून सुद्धा, इकडून सुद्धा आणि या बाजूने सुद्धा. ते हे जास्त मासे काही घेत नाही म्हणायला. एवढ्या जागेमध्ये नाही लागल्या, पण तिकडे समोर लागल्यात. आता ना बघा इथं लागल्यात लोळ्या. एवढ्या जागेमध्ये ना 2 लागल्यात. ती पण आहे ना मोठी साईज आहे. ही दुसरी सुद्धा बघा इकडं. इथून पुढे ना लोळ्या लागलेल्या असणार आहे. दोन लागले होते इथे एवढ्या जागेमध्ये. तिकडं समोर आहे तिकडं. ही बघा. ही तर एकदमच मोठी साईज आहे ह्या लोळीची. लय मोठी लोळी आहे ही सगळ्यात. इकडं बघा, हातावून तुम्हाला कळत असेल लोळीची साईज बघा. ही लाल परणी आहे,
पंख बघा किती भारी दिसतात, हे लाल आहेत सगळं. इथं एक मळे मासा लागलं, इकडे परत एकदा लाल परणी आणि लोळे, तीन तीन आहेत एकाच ठिकाणी. घेतो आता काढून, त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते परत एकदा ना एक वळंजी लागली, मागाशी सुद्धा ना एक लागलेली, आत्ता सुद्धा बघा. हे असले मासे तर भेटत नाही. मागाशी भेटले होते ना, त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे. वाम सुद्धा लागले बघा, वाम सुद्धा भेटली, ती पण चांगल्या मोठ्या साईजची आहे. परत दुसरी, ती पण लगेचच, आणि त्याच जाळ्याला आहे दुसरी. शेजारीच एक तिथं तेवढ्या जागेमध्ये होते आणि एक इथं लगेचच वाम. आता ना आलोय काढायला, ह्याच्यामधल्या ना लोळ्या घ्यायच्या काढून आता कालवण्यासाठी. हे आण काहीतरी पिंके भांड. मासे लोळ्या दिल्यात, हे बघा किती मोठे मोठे आहे ना, त्या पण अंड्यावरच्या लोळ्या आहे, मोठे मोठे. हे बघ कसे आहे. हा ही लई मोठे आहे. सर बाजूला, हे पकड असं. मोठे मोठे लोळे आहे, हे बघा किती मोठे आहे. लोळे घेतल्यात काढून, आता साफ करायचं आहे पटकेने, आणि टाइम पण लय झालाय, 3 वाजून गेलेत. अनुष्का सुद्धा मदत करायला लागली, कारण की लयच घाई आहे आता, आणि लय लांब जायचं आहे आम्हाला चालत, त्याच्यामुळे पटपट साफ करून घेते मासे. अंड्याने भरलेत ते लोळे, आहे बघा अंडी. जाळं घेऊन चालल्यात आता तिकडे पुढं ठेवायला, तोपर्यंत आम्ही कालवण करून घेतोय. कांदा मिरची टोमॅटो झालंय कापून, आता कढई पण ठेवून घेते लगेच. ह्या साईडला लसूण सोलून घेतलेत मी, हे बघा, आणि ह्या साईडला हे पण आहेत आता मासे घेऊन, हे बघा. गावले का मासे? वांबी सापडल्यात. गांजामध्ये वांबी आहेत नसत्या, लोळ्या तर जास्त नाही सापडल्या, पण वांबी सापडल्यात. हा चांगले मोठे मोठे आहेत. लोळ्या पण आहेत थोड्या. लसूण टाकून घेते आता, त्याच्यानंतर मिरची आणि कांदा टाकते. टोमॅटो टाकून घेते आता. हळद, मिरची पावडर, कांदा मसाला, चिकन मसाला, इथं मसाले घेतलेत, आता टाकून घेते. मसाला शिजलाय चांगला, आता लोले टाकून घ्यायचे आहेत. एकदम मोठे मोठे आहेत.
ताजे ताजे लोळे खायला लय मजा येते नदीला. पाणी पण लगेच टाकून घेते आता. कालवण झाले उतरून घ्यायचं आणि जेवायला तिकडे जायचं त्या झाडापाशी बारक्या. तिथंच सगळं सामान आहे. आता घेऊ हे सगळं टुप्या जाळ्यात अजून बरीचशी ते घेऊन येणार. तिकडे जाऊ कालवण पण घेऊ आणि जेवायला बसू मस्त लोकेशनवरती. कालवण आता घेऊन चालले त्या साईडला. आता ना तिथं काही जागा नाही बसायला. इथं बसणार आहे वरच्या बाजूला. ऊन नाही जास्त म्हणायला आता ना 4 वाजल्यात. आता बसू इथंच. इथं ना चांगलं सपाट आहे त्याच्यामुळे इकडंच बसू जेवायला. लोळे पकडल्यात आणि त्यांचं कालवण पण बनवलंय एकदमच जबरदस्त. आता जेवायला बसायचं इथंच. या वर्षातल्या पहिल्यांदाच पकडून बनवले सुद्धा आता कालवण. हे पिंके घे पटकेने वाढून आता. या जेवण करायला. आता ना जेवायला बसलो आम्ही आणि लोळ्यांचं कालवण आहे त्या पण अंड्यावरच्या. सीजन आहे तर लोळ्यांची ना चव जबरदस्त असते. जरी अंडे असू नाही तर नसू चव एकदम भारी असते या टायमिंगला. तर बसलो आता जेवायला. जास्त नाही सापडले लोळ्या तरी सुद्धा ना जितके सापडलेत ना सगळे मोठे मोठे. तुम्हाला दाखवतोय तरी लोळ्या थोड्या वेळाने. आता ना मासे घ्यायच्यात काढून. तिकडे पिंकी आणि शालू गेले तुम्हाला दाखवते आता. हे आणताय ना पिंके जवळ आल्यावर ना तुम्हाला दाखवते आता. रोदसले ना वांबी सुद्धा भेटल्यात ते तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला मासे दाखवते. या साईडला बघा पहिलेच मरळ पकडलेली गाळाने आणि इकडे ह्या लोळ्या बघा. लोळ्या त्याने ही वळंजी आहे ही आणि तेच ही वळंजी आहे इकडं. आणि वाम सुद्धा आहे. वाम ह्याच्यामध्ये 2 असतील आणि ह्याच्यामध्ये रोयदासला आहे ना तिकडं 5-6 भेटलं डायरेक्ट. हे बघा. आता ना हे इतकं वजन घेऊन आहे ना जायला लागणार आहे बऱ्याचशा लांब तिकडं. हे बघा तरी सुद्धा ना तुम्हाला जाता वेळेस सुद्धा दाखवतोय कारण तरी ना लय लांब चालत जायचं. तिथपर्यंत आहे ना चालू ठेवू गाडीपर्यंत जास्तपर्यंत. एक पिशवी ना माशांची आहे आणि बाकी 2 पिशव्या जाळ्यांचे 1 भांड्यांचे आहे. तरी सुद्धा ना 4 पिशव्या झाल्यात. परत एकदा मी खेप एक ठेवून आलोय त्याच्यामध्ये जाळे होते बरीचशी. निघालो आता. हे बघा आता आलोय सपाटेल निघून इथं वरती. इथून आहे ना थोडं सपाट जागा आहे असं चालायला पण लांब लय अजून सुद्धा. आताशे ना इथून वरती चढून आलोय. तिकडं पलीकडच्या बाजूला चला. आता ना शेवटचा यो चढ आहे. उंच जागा आहे. आता वरती गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात अगोदर आहे ना मी आणि अनुष्का आले. तिकडं अनुष्का आल्यात. आता सगळेजण जाळे ना गाडीमध्ये सगळे ठेवून पण घेतल्यात. हे बघा हे इतकं आम्ही ना वजन वाहिलेलं हे इतकं सगळं घेतलेलं आणि आता घेऊन पण आलं गाडीमध्ये ठेवल्यात आता सगळं सामान. आता ना जास्त काही दाखवत नाही. आता निघतो आम्ही मार्केटला.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.